आजचे लाईव्हचे ना मी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार होतो, तितक्यात थोडंसं टेक्निकल काहीतरी इश्यू आला. मुद्दा नंबर 1, आजचं लाईव्ह हे स्ट्रिक्टली ओनली लाईव्ह फॉर्मॅट असणार आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सर का लाईव्ह असणार आहे, फक्त नंतर राहणार नाही का, ह्याचे काहीही कारण आम्हाला माहीत नाहीत, फक्त लाईव्ह राहणार आहे, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट आहे की आजच्या लेक्चरमध्ये ओनली हॉट न्यूमेरिकल्स आणि त्यांचे शॉर्ट सोल्युशन्स मी तुम्हाला देणार आहे. ज्या गोष्टीची सगळ्यांना खूप जास्त भीती वाटते ना, त्याचं नाव आहे न्यूमेरिकल्स. आज न्यूमेरिकल स्टार्ट टू एंड खतम करून टाकूयात. बरोबर आहे, खतम म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्स असतील. थेरोटिकल क्वेश्चन तुम्हाला ऐकायला, वाचायला, बघायला त्या ठिकाणी भेटणार नाही. फक्त एक काम करायचं, सगळ्यांनी लगेच सेशनला लाईक करायचे 100% आणि व्हॉट्सअप स्टेटसला टाकून द्यायचे, मला जायचे क्वेश्चनकडे पटकन. आपलं स्टार्टिंग 1000च्या खाली होतच नाही, तुम्हाला माहिती. बरोबर आहे, ब्रँड इज ऑलवेज ब्रँड. बफरिंग होते म्हणते, बघा बरं काय प्रॉब्लेम आहे. टेस्ट सिरीज कधी येणार? अरे थांबा बघतो, टेस्ट सिरीज बद्दल बोलतो. ठीक आहे, चलो मी सुरू करतोय रे पहिल्या क्वेश्चनला. हा क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. पहिली गोष्ट समजून घ्या रे, व्यवस्थितरित्या संयमानं लेक्चर बघायचंय बरं का. फार घाई गडबड करायची नाही. आलं उत्तर सॉल्व्ह करून एकदा एक काम करा ना, रूल मध्ये आणखी एक सांगतो आजच्याच लेक्चरसाठीचा. वही आणि पेन घेऊन बसा लगेच. बरोबर आहे, नोटबुक घ्या आणि हे करा, पेन घ्या, लगेच पेन घ्या. उगा बसायचं नाही सोप्यावर, वाकडं तिकडं, आडवं तिडवं पडून, बाजावर इकडं तिकडं आणि लेक्चर बघू लागलाय असं पडून, असं नाही करायचं. प्रॉपर एकदम टाईट बसा आणि क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. बरोबर आहे, करतोय मी सुरू. ठीक आहे, चलो. सौरभ बाळा टेस्ट सिरीज बद्दल बोलतो, सध्या मला थोडे क्वेश्चन्स घेऊ द्या. ठीक आहे, चलो. क्वेश्चन घेतोय, क्वेश्चन नंबर 1. बघा, एकदम हॉट क्वेश्चन आहे, जबरदस्त पद्धतीने आपण याला सोडूयात. जमला तर लय चांगली गोष्ट आहे, नाही जमला तर ताण घ्यायचा नाही. मी सोडवून देतोय, शेवटपर्यंत टिकून राहायचं. मी काय सांगतोय ती बघा. पहिलाच क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर दिसतंय. क्वेश्चन असा आहे, 500 MVA 11 kV synchronous generator has 0.2 per unit synchronous reactance. The per unit synchronous reactance on the base value of 100 MVA and 22 kV is. पहिली गोष्ट, एक सिंक्रोनस जनरेटर आहे आणि त्या सिंक्रोनस जनरेटरचा 3 पॅरामीटर दिलेले आहेत. एक MVA दिलाय, दुसरा KV दिलाय आणि तिसरा X पर युनिट दिलाय. काय काय दिलाय? X पर युनिट दिलेलं आहे. सॉल्व काय करायचंय, दुसऱ्या केसमध्ये की बेस व्हॅल्यू दिलेला आहे, त्या MVA बेस दिलाय, KV बेस दिलाय आणि विचारलाय पर युनिट सिस्टम, नवीन पर युनिट सिस्टम. पहिले आपण काय करू, क्वेश्चनला व्यवस्थित समजून घेऊयात बरं का. हे X पर युनिट कंसात ओल्ड लिहितो, ओल्ड म्हणजे जुना. तो काय दिलेला आहे, 0.2 पर युनिट दिलेला आहे. हा गिवन डेटा आहे. दुसरा तो 500 MVA चा दिलेला आहे. 500 MVA मी इथं कंसात न्यू ओल्डच लिहितोय, ओल्ड म्हणजे जुना. त्याच्यानंतर 11 KV दिसतोय आणि तो सुद्धा कंसात मी ओल्डच लिहितोय. आणि आणखी काय विचारलाय, काय तर X पर युनिट न्यू काढायचा आहे, इक्वल टू क्वेश्चन मार्क बरं का. दिलेला किती आहे नवीनवाला, तर 100 MVA आणि कंसात मी न्यू लिहितोय आणि कॉमा हा 22 KV दिसतोय, 22 KV दिसतोय आणि हा पण न्यू लिहितोय. मी तुम्हाला ना शिकवलंय डिटेलमध्ये, एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला ज्यांना ज्यांना जमणार परीक्षेमध्ये कित्येक वेळा कम्प्लिटली हा फक्त फॉर्म्युलाच विचारला जातो, कित्येक वेळा. कधी कधी त्याच्या फार तर फार पुढे जाऊन या फॉर्म्युल्याच्या बेसवरचं एखादं न्यूमेरिकल विचारतात आणि ते न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बघा फॉर्म्युला असा आहे, X पर युनिट न्यू इक्वल टू X पर युनिट ओल्ड इंटू MVA बेस, MVA बेस बघा न्यू अपॉन MVA बेस ओल्ड बरं का, लक्षात घ्या. इंटू
के व्ही बेस ओल्ड अपॉन के व्ही बेस न्यू आणि ह्याचा जो आहे तो स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर बरोबर आहे. बरं, पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. आता काय करायचं बघा, एक्स पर युनिट ओल्ड काय दिलाय 0.2 दिलाय, मी इथे लिहून टाकलं 0.2 इंटू MVA बेस न्यू. कुठे MVA बेस न्यू हा आहे 100, मी इथं 100 लिहितोय, डिवायडेड बाय MVA बेस ओल्ड. बघा ना फॉर्म्युल्यात कंसात जो लिहिलाय तो न्यू आणि ओल्ड लिहिलाय, तर हा इथला ओल्ड आहे, हा घेतला मी इथं 500 इंटू आता के व्ही बेस ओल्ड. ओल्ड कोणता आहे इथे, हा ओल्ड आहे, तो घेतला मी 11 डिवायडेड बाय 11 केव्ही आहे डिवायडेड बाय न्यू वाला काय आहे 22 आहे. पण ह्याचा स्क्वेअर करायचा ना, मी स्क्वेअर करून डोक्याला ताण करून घेणार नाही, मी डबल 11/22 करेल आणि काटाकाटी करून आपण त्या उत्तराला आता सॉल्व्ह करू शकतो. बरं, 100 1 100 आणि 100 5 500 बरोबर आहे. 11 1 11 आणि 11 दोन्ही 22, 11 1 11 आणि 11 दोन्ही 22. उरलेलं जसं तसं लिहून टाकू आणि सॉल्व्ह करून टाकू, ताण घ्यायचा नाही. 0.2 जशाच तसा, 1/5 जशाच तसा, 1/2 जशाच तसा इंटू 1/2 जशाच तसा. सॉल्व्ह करूयात आपण. 0.2 जशाच तसा, 5 दोन्ही 10 आणि 10 दोन्ही 20, हा आला बघा 20. आता मला काय करायचं, हा पॉइंट न पुढे सरकवायचा आहे. मी काय करत असतो, पॉइंट मला पुढे सरकवायचं आहे तर खाली मला 0 वाढवावा लागतो. मी 2 डिवायडेड बाय 20 च्या ऐवजी मी 200 करून टाकलं. 2 डिवायडेड बाय 20 च्या ऐवजी मी 200 केलं. मग बे 1 बे आणि उत्तर आलं बघा 1/100 आणि 1/100 चं उत्तर काय असतं तर 0.01 पर युनिट आणि हे आलं तुमचं अंतिम उत्तर. ह्याचं उत्तर आलं 0.01 पर युनिट. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन सोडवायचा होता. मला वाटतंय तुम्हाला लक्षात आला असेल नेमका हा विषय काय आहे आणि कन्सेप्ट काय आहे तो. MVA बेस काय असतो, केव्ही बेस काय असतो, पर युनिट सिस्टम काय असते, एक्स पर युनिट न्यू काय असतो, एक्स पर युनिट ओल्ड काय असतो, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यात झालेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, पटकन सोडवा. नुसते न्यूमेरिकल्सच बोला, पटपट बोला. चला बोला पटपट. दिसायला काय अडचण येत असेल तर मी इकडे जातोय. आता दिसत असेल बघा जरा क्लिअर. बघा दिसतंय बघा. क्वेश्चन असा आहे, एन RLC सिरीज सर्किट, एक RLC सिरीज सर्किट दिले विथ रेजिस्टन्स आर ची व्हॅल्यू दिली बघा 50 ओहम, इंडक्टन्स दिलेला आहे 0.01 हेनरी, मी तिथल्या तिथंच करतोय सगळं काही. कॅपॅसिटन्स ऑफ त्या ठिकाणी दिसतोय 100 पिको फॅरड, अप्लाइड विथ अन AC व्होल्टेज ऑफ 200 वोल्ट आणि क्वालिटी फॅक्टर ऑफ द सर्किट ऍट द रेझोनन्स विचारलेला आहे. क्वालिटी फॅक्टर विचारलाय, तुम्हाला क्वालिटी फॅक्टर काढता आला पाहिजे. सर हे क्वालिटी फॅक्टर भानगड काय असते लक्षात घ्या. क्वालिटी फॅक्टर असते 1/R √L/C. बर, हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला मी इथे लिहून दिलाय. आता व्हॅल्यू पुट करा ना, 1/50 इकडे येणार आहे रूट मध्ये. एल काय आहे रे, एल काय आहे 0.01 डिवायडेड बाय सी काय दिसतोय, सी दिसतोय 100 इंटू पिको आहे म्हणून काय करायचा 10⁻⁻12 आला का. बर, 1/50 जशाच तसा. आता स्क्वेअर रूट मध्ये आपण सगळा काही खेळ करणार आहोत. बघा इकडं हा 10⁻⁻12 वर जाऊन तो +12 होत असतो. उत्तर मध्ये 0.01 जशाच तसा गुणिले 10⁻12 घेतलं आणि डिवायडेड बाय 100 घेतलं. डिवायडेड बाय काय केलं 100 घेतलं. मी हा 0 आणि हा 0 दोन 0 उडविले, माझे इथले 2 न पॉवर कमी होत असते. उरलेलं मी जसं तसं लिहित असतो 1/50 आणि आता 0.01 आहे ना, बरोबर आहे. मी 0.2 न तिकडे सरकवला, तिकडले अजून पॉवर 2 न कमी होत असते. मग इथली 2 न पॉवर कमी झाले आणि इथली 2 न पॉवर कमी झाले. ह्याचा अर्थ 4 न पॉवर 10⁻12 मधली कमी झाली. उत्तर आलं बघा 10⁻8. तुम्हाला माहिती आहे ना
10⁸ जर स्क्वेअर रूट मध्ये असेल, वर्गमुळात 10⁸ असेल, तर त्याला बाहेर काढल्यानंतर त्याचा जो आहे तो 1/50 इंटू 10⁴ एवढंच उरतं. 1/50 इंटू 10⁴ एवढंच उरतं. तुम्हाला माहिती, शून्य कटला, इथला एक पॉवर कटला, उरलं काय हो मग? हे 1000 उरलं. काय उरलं? 1000. का? तर 10⁻³ आणि 10³ म्हणजे 10चा घन. 10चा घन हा 1000 असतो, म्हणून हा 1000 घेतला आणि डिवायडेड बाय 5 घेतला. हे 5 1 आणि 5 दोन्ही आणि 2 0 जशाच तसे हे क्वालिटी फॅक्टरनं 200 यायला पाहिजे. ह्याचं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 200. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. सोडवायचा. चलो पुढचा क्वेश्चन पट्टपट पट्टपट सांगा रे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, एन एसी सर्किट करंट इज गिवन बाय I of t equal to 10 plus 10 sin 314t. The average value and RMS value are respectively. विचारलंय ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू दोन्ही काढता आलं पाहिजे. कसं काढायचं सर? बघा इकडं. बघा, मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अशा टाईपचं काहीतरी चित्र दिसतं, बरोबर आहे, आणि साइन कॉस किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं बी जर दिसलं तर ती टर्म असते एसी. इकडची ही एसी टर्म आहे. 10 sin 314t हा एसी सप्लाय आहे आणि हा जो 10 आहे ना, हा आहे डीसी सप्लाय. हा कसा आहे? डीसी सप्लाय आहे. मग आता काय करायचं? मला ॲव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू काढायची. जिंदगीत लक्षात ठेवा पोरं, ॲव्हरेज व्हॅल्यू एका कंप्लीट एसी वेव्हफॉर्मचं 0 असतं. ॲव्हरेज व्हॅल्यू किती आलं? 0 असतं. आणि डीसीचं जितकी व्हॅल्यू आहे तितकंच असतं. मग मी काय करल? ॲव्हरेज व्हॅल्यू मला काढायची, तर 10 + 0 विच इज इक्वल टू 10. आता हे ॲव्हरेज आहे 10 एम्पियर. मग ह्याचं पहिलंच उत्तर आलं, ॲव्हरेज आलं 10 एम्पियर. मला काय करायचंय? आरएमएस करंट पण काढायचंय ना, थांबायचं नाही. मग आरएमएस करंट काढायचा आहे, तर मी IRMS इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये डीसी करंट चा या ठिकाणी स्क्वेअर करेल आणि एसी करंटच्या मॅक्सिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय √2 करून त्याचा बी स्क्वेअर करेल. हा माझा फॉर्म्युला आहे. मग मी डीसी करंट किती इथं बघा 10 दिसतोय, मग मी 10 चा स्क्वेअर करतोय. एसी मॅक्सिमम व्हॅल्यू किती दिसते? 10च आहे. 10 डिवायडेड बाय √2 आणि त्याचा स्क्वेअर कराल. स्क्वेअर रूट मध्ये 10 स्क्वेअर हा 100 असतो, प्लस 10 स्क्वेअर हा पण 100 झाला, डिवायडेड बाय √2 चा स्क्वेअर हा 2 झाला. उत्तर आलंय बघा माझ्याकडे 100 प्लस 100/2 उत्तर आलं 50. रूट मध्ये 150 आणि तुम्हाला माहिती 144चं स्क्वेअर रूट हे 12 असतं. ह्याचं उत्तर 12 पॉइंट समथिंग उत्तर येऊन जाईल. इथं दिसतंय का 12 पॉइंट समथिंग? दिसतंय बघा. 10 आला ॲव्हरेज व्हॅल्यू आणि 12.25 आला, 12.25 आला RMS व्हॅल्यू. याला आपण म्हणत असतो ॲव्हरेज व्हॅल्यू 10 एम्पियर आणि RMS व्हॅल्यू 12.25 एम्पियर. ह्याचा अर्थ 12.25 एम्पियर. किती आलाय RMS? 12.25 एम्पियर. पुढचा क्वेश्चन तुम्ही सोडवा. चला पटपट सोडवा. चला सोडून बघा जमतंय का. व्हॉट इज द करंट थ्रू 5 ओहम रेजिस्टन्स इन द सर्किट शोन. बरं का, हे दिसलेल्या सर्किटमध्ये हा जो 5 एम्पियर आहे ना, त्याच्यात जाणारा करंट किती असं विचारलेलं. सरळ आहे, सरळ सरळ आहे. तुम्हाला मी शिकवलंय V to I and I to V कन्वर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. V to I and I to V कन्वर्जन कसं सर? बघा इकडं मी ह्या दोन गोष्टींना प्रॅक्टिकल करंट सोर्सला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करेल आणि ह्या बी प्रॅक्टिकल करंट सोर्सला प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करेल आणि रिड्रॉ करेल डायग्राम. काय करेल? रिड्रॉ करेल. कसं येईल? हा 4 इथं येईल, 4 आलाय. हा 5 इथं येईल, हा 5 जशाच तसा, हा 4 जशाच तसा आणि हा इकडचा 6 जशाच तसा. कुठला? हा 6, हा 4 आणि हा 5. झालंय माझं. मला ते ह्या करंटचा आणि ह्या करंटचा व्होल्टेज सोर्स बनवायचा आहे. मी कसा बनवेन? बघा इकडं. मी इथं पण कसा बनवेन? बघा इकडं. बरं का, व्हीचा फॉर्म्युला असतो पोरांनो I × R.
बरोबर आहे. ओहम्स लॉ I इंटू आर, बरोबर आहे. आता बघा V इक्वल टू I इंटू आर, I किती दिसतोय 5 एम्पियर, R किती आहे तो R म्हणजे हा वाला 4 घ्यायचा, उत्तर येतं बघा 20 व्होल्ट. याचं आलं माझं उत्तर 20 व्होल्ट आलंय. तुमचं बघा काय येतं याचं 10 की 60 येईल का, हा बी 60 व्होल्ट आला. आणि मला काय करायचं माहितीये का, इथं लावायचं KVL. काय लावायचं KVL. मग इथून मला करंट काढायचं ह्याच्यात जाणार, मग जो ह्याच्यात जाईल तोच ह्याच्यात जाईल तोच ह्याच्यात जाईल. रिझन काय की एकच सर्किट बनली आणि अख्खीची अख्खी सर्किट काय बनली, सिरीज सर्किट बनली. लगेच सॉल्व्ह करायचं, टेन्शन घ्यायची गरज नाही. कसं सर येईल सांगा मला एकदा. बघा इकडं मायनस टू प्लस 60 असतं, प्लस 60 मायनस 6I बरोबर आहे, मायनस 5I मायनस 4I प्लस टू मायनस मायनस 20 इक्वल टू 0. दिस इज द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणायचं असतं. मग सर हे कसं सोडवायचं, इकडे बघा 60 मायनस 20 एक साइड आले आणि हे सगळेचे सगळे मायनस वाले आहेत, तर त्यांची पहिले ते ऍडिशन करून घ्या. 6 5 11 4 15 आणि हे मायनस 15 पुढे जाऊन काय होईल प्लस 15. उत्तराला बघा 15I बरोबर आहे. मग 60 मधून 20 गेले, उत्तराला 40 आणि इक्वल टू 15I म्हणजे I इक्वल टू 40/15. 40/15 ऑप्शन तसं नाहीये. मग आता याला सॉल्व्ह करावं लागेल. 5च्या पाड्यात म्हणून घ्या, 5 8 जा 40, मग 8 न आणि इकडं 5 त्रिक 15, 3 1 3 3 दोन्ही 6, 3 1 3 3 दोन्ही 6. उत्तर काय येतं बघा. आता मग उरलं किती 2. आता झाले पॉइंट देऊया, 2 ला तर जात नाही, पॉइंट देऊ. 20 जर 3 सक 18, 3 सक 18 2.66. इकडे ऑप्शन असलं पाहिजे, करेक्ट आहे 2.66. या 5 ओहम मधून जाणारा करंट हा 2.66 असणार आहे. असं सोडवायचं होतं. पटकन पुढे जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनवर. सोडवा पटकन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, बोला. केंद्रे सरांनी अक्षरशः हद्दच केली, एईची टेस्ट सिरीज मागणी पूर्ण नाही केली. अरे बापरे, नाही कुठे केली रे, करणार आहे ना मी, शब्द द्यायला ना. केंद्रे सरांनी अक्षरशः हद्दच केली, एईची टेस्ट सिरीजची मागणी पूर्ण नाही केली. अरे मी करणार आहे मागणी पूर्ण. जयेश जाधव टेन्शन घेऊ नको रे बाळा. मी काय करतो, आज तर काही माझा प्लॅनिंग तसा ठरलेलं नाहीये काय टेस्ट सिरीज बद्दल बोलायचा, काहीच विषय नाही. मी न्यूमेरिकल्स ओनली टुडे हॉट न्यूमेरिकल्स आणि शॉर्ट सोल्युशन्स आहेत, बाकी काहीच नाही. मी तिकडे तुमच्या ते बघायला पण तयार नाही तुमच्या कमेंट वगैरे. पण विषय असा झाला की थोडंसं बघू लागलो तर तिकडे लईच तेच शब्द दिसायलेत खूप जणांचे वेगवेगळ्या ह्याच्याकडून. मी उद्या ना एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टेस्ट सिरीज बद्दल ह्याच लेवलची क्वालिटी देणार आहे, काही टेन्शन नाही. 40 रुपयाचं सुपर चॅट कोणी केलं रे? नाव तर नरेंद्र मोदी भाऊ. मोदी साहेब तिकडे लाडक्या बहिणींना 1,500 हजार, मला 40 रुपये कसं वाटतंय ते? ठीक आहे, पण ही त्या मोदी साहेबांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. खूप खूप धन्यवाद मोदी साहेब. असंच प्रेम, ते पैशाबद्दल नाही बोललो बरं, पण त्यांना मनातून त्याचे वाचाव म्हणून ते बोलले टाकलेले दिसायले. चला जायचं पुढं. ऐ सोडवा. पण आता बघा लाईव्ह 1,500 प्लस येतं आणि लाईक जे आहे ते 885. ह्याचा अर्थ काय होतं की फ्री चालू आहे. फ्रीचं तसं काही नसतं, किंमत नसते फ्रीची. ठीक आहे चालेल, डबल यायचं नाही लाईव्ह आता न्यूमेरिकल्स घेऊन. लाईक आणि लाईव्ह सारखे झाले की बरं वाटतं, बाकी काहीच नाही. सगळ्या जणांनी बघू शकता हे लेक्चर. ठीक आहे, लाईव्ह आणि लाईक सारखा आकडा असला नादर वाटते, बाकी काहीच नाही. ठीक आहे चला, मी चाललोय आता पुढच्या क्वेश्चनवर. चला क्वेश्चन कसा बघा इकडं. द टाइम कॉन्स्टंट ऑफ द नेटवर्क शोन इन फिगर इज. ऐका, टाइम कॉन्स्टंट नेटवर्कचा, ह्या दिलेल्या नेटवर्कचा टाइम कॉन्स्टंट काढायचा आहे. येत आहे का उत्तर? बघा रे, बघा सॉल्व्ह करूयात आपण, टेन्शन घेऊ नका. पहिली गोष्ट रेजिस्टन्सेस आणि कॅपॅसिटन्स याला म्हणायचं ही आहे कॅपॅसिटिव्ह रेजिस्टिव्ह सर्किट. म्हणजे हे थोडक्यात
आरसी सर्किट म्हणा किंवा सीआर सर्किट म्हणा, काही पण म्हणा, तर बाळांनो ह्याचा एक टाइम कॉन्स्टंटचा एक फॉर्म्युला असतो, टाऊ इक्वल टू आर इक्विव्हॅलंट इंटू सी इक्विव्हॅलंट असा फॉर्म्युला असतो बरं का. मग आता मला काय करणं आहे, सी एकच दिलाय ना कॅपॅसिटन्स, मग तोच इक्विव्हॅलंट आहे, त्याचा ताण मिटला. पण हे जे दोन रेजिस्टन्सेस आहेत ना, या दोन रेजिस्टन्सेसचा मला इक्विव्हॅलंट काढावं लागणार आहे. सर कसा काढायचा? अरे लई सोप्या पद्धतीने काढता येतं, टेन्शन नको घेऊ. कसा काढायचा इथं सांगतो बघ. हे एक आहे हे एक आहे, दोन रेजिस्टन्सेस कसे दिसतात पॅरलल मध्ये. सर आम्ही कस काय विश्वास ठेवा तुमच्याकडे पॅरलल मध्ये? भैया इकडे लक्ष दे, पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे, करंट नेहमी पॉझिटिव्ह कडून निघतो असा जातो. इकडे गेलेला करंट हा सगळा पुन्हा वापस त्याच्यात येत नाही, काही इकडे जातो काही इकडे जातो. ह्याचा अर्थ इथं इथं वेगवेगळा करंट चालला. जेव्हा जेव्हा दोन कुठल्याही एलिमेंट मध्ये करंट हा वेगवेगळा जात असतो, त्याचा सरळ सरळ भावार्थ अर्थ असा असतो की ते दोन्ही गोष्टी एकमेकांच्या पॅरलल असतात. विषय खलास, समांतर आहे दोघी गोष्टी. मला दोन गोष्टींचं समांतर पॅरलल कॅल्क्युलेशन करायचंय, तर मी एकच काम करेल, दिस इज द R1 आणि दिस इज द R2, आणि मला पॅरलल कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे R1 R2 अपॉन R1 प्लस R2 सांगून सांगून म्हातारा मी झालो ना, ऐकून ऐकून डंगरे तुम्ही झाले. लक्षात काय कुणाच्या चेहना झालंय, ह्याचं सॉल्व कसं करावं लागेल? R इंटू 2R, बोला ना, R इंटू 2R अपॉन R प्लस 2R. कसं सोडवायचं? R इंटू 2R म्हणजे उत्तर आलं 2R स्क्वेअर डिवायडेड बाय 3R. इथला R कॅन्सल, इथला R कॅन्सल, उत्तर आलं 2R डिवायडेड बाय 3. माझा हा आला R इक्विव्हॅलंट. माझ्याकडे C इक्विव्हॅलंट आहे फक्त C. मला सॉल्व करायचंय हे 2 काय R डिवायडेड बाय 3 इंटू C, 2R ची डिवायडेड बाय 3 हे उत्तर असलं पाहिजे. कुठं दिसतंय बघा, ऑप्शन डी या ठिकाणी दिल्ली दिसतंय. मला दिल्ली दिसायली इथून, तुम्हाला दिसली का? डी दिल्ली. दिस इज द करेक्ट आन्सर. कुठल्याही रेजिस्टिव्ह कॅपॅसिटिव्ह सर्किटचा टाइम कॉन्स्टंट काढायचा असेल तर तुम्हाला टाऊ इक्वल टू आर इक्विव्हॅलंट इंटू सी इक्विव्हॅलंट काढता आला पाहिजे. तो कसा काढायचा? सिरीज वापरा, पॅरलल वापरा, स्टार वापरा, डेल्टा वापरा, आणखी काही 12 भानगडी शिकवलेलं जेवढं काय असेल, विटस्टोन ब्रिज असेल, बॅलन्स ब्रिज असेल, अनबॅलन्स एटसेट्रा, जे काही जिंदगीत दिसतंय काही वापरा. मला टाइम कॉन्स्टंट काढता आला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर, सोडवा पट्टपट पट्टपट पट्टपट. चला बोला. अ ग्राफ हॅज 8 नोड्स. बाळांनो नोड किती दिसतात ग्राफला? 8 दिसतात. मी यांनी इथं लिहून टाकला. 5 इंडिपेंडंट लूप्स, मग मी इथं L लिहून टाकला. लूप्स म्हणून मी L लिहिला. नंबर ऑफ ब्रांचेस B इक्वल टू क्वेश्चन मार्क. माझा ना डेटा तिथे आहे आणि मी असं लिहिणार आहे. बरं, काढायच्यात नंबर ऑफ ब्रांचेस. मी तुम्हाला ग्राफ थेरी, मी तुम्हाला नेटवर्क टोपोलॉजी बरोबर आहे किंवा ग्राफ थेरी शिकवली. तिकडं ना ट्री वाला कन्सेप्ट, कोट्री वाला कन्सेप्ट, टाय सेट, कट सेट असतील, इन्सिडन्स मॅट्रिक्स असेल, रिड्युस्ड इन्सिडन्स मॅट्रिक्स असेल, बरोबर आहे, प्लेन ग्राफ असेल, कोप्लेनर ग्राफ असेल, नॉन कोप्लेनर ग्राफ्स असतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. ब्रांच काय असते, मेश काय असते, लूप काय असते, नोड काय असते, जंक्शन काय असते. अरे सगळं दुनियादारी झालंय ना. मग तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे. नंबर ऑफ ब्रांचेस किती हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. उत्तर आहे बघा, उत्तर आहे बघा, L इक्वल टू B मायनस N प्लस 1 हे आहे तुमचा फॉर्म्युला. L म्हणजे नंबर ऑफ लिंक्स म्हणा किंवा त्याला तुम्ही लूप्स म्हणू शकता. हे काय असतं? लूप्स आहे. इक्वल टू B जे आहे B म्हणजे असतात ब्रांचेस. काय असतात? ब्रांचेस. मायनस N म्हणजे असतात नोड्स आणि प्लस 1 म्हणजे असते कॉन्स्टंट व्हॅल्यू. तुम्हाला काढायचं काय? तुम्हाला काढायचं काय हे तर बघा, ब्रांचेस काढायच्यात. मग माझा B जसाच तसा राहतो. मग माझा L आणि हा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस N होतो आणि हा प्लस आहे तिकडे जाऊन मायनस 1 होतो. खतम आहे. मला पुट द व्हॅल्यू आणि गेट द आन्सर. खतम द क्वेश्चन. मग माझा L किती हो? 8 आहे. मी घेतला इथं 8 बरोबर आहे. प्लस N किती हो? N नंबर ऑफ N किती? अरे थांबा, हे थोडं गलत झालं. L किती या? 5 आहे बरोबर आहे. N किती या? 8 आहे. मायनस 1 आहे इक्वल टू B आहे. 8 आणि 5 13. 13 मधून 1 गेला, उत्तर आलं 12 बरोबर आहे. हे उत्तर तुमचं येतं इथं 12. नंबर ऑफ ब्रांचेस किती आल्या?
उत्तर आहे 12. उत्तर किती आहे 12. नंबर ऑफ ब्रांचेस येत असतात 12. या ठिकाणी अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. पुढे चला रे, पुढे चला, सोडवा, करा सॉल्व ह्या क्वेश्चनला. फटाफट 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 सॉल्व करा. सांगा ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सर्किट. काही पण क्वेश्चन आले पाहिजेत, कशा पण आले न्यूमेरिकल तरी सांगा. ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सर्किट. बोला फटाफट 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 बोला. हा, फाइंड द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सर्किट. पहिली गोष्ट, ट्रान्सफर फंक्शन म्हणजे बाळांनो वेगळं काही नाही. त्यालाच तुम्ही गेन म्हणू शकता, त्यालाच तुम्ही इफिशियन्सी म्हणू शकता, त्यालाच तुम्ही आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणू शकता. जिंदगीत कधी बी टी दिसला कंट्रोल सिस्टम मध्ये, त्याला फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट इट इनटू एस डोमेन, कन्वर्ट इट इनटू एस डोमेन, कन्वर्ट इट इनटू एस डोमेन. आणि जर टी ला एस मध्ये कन्वर्ट करायचे, टी ला एस मध्ये कन्वर्ट करायचे, टी ला एस मध्ये कन्वर्ट करायचे, मला लॅपलास ट्रान्सफॉर्म काढावा लागतो. काय काढावा लागतो? लॅपलास ट्रान्सफॉर्म. आणि मी तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म डिटेल मध्ये त्या ठिकाणी शिकवलेला आहे. डिटेल मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म आठवा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्या. मला काय करायचं आहे? ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करायचं. मला बाकी काही माहित नाही. कसा करायचा आहे इकडे लक्ष द्या बरं का. ह्याला पहिले आपण काय करू, त्या ठिकाणी वेगळी सर्किट ड्रॉ करू. इथं करूयात, ठीक आहे. मग ह्याचं उत्तर येतं बघा. मी ह्याच्यावरच लिहून टाकतो व्ही ऑफ एस. आलं का माझं उत्तर? मग मी इनपुट साईडला म्हणून मी इथं व्ही आय ऑफ एस लिहितो, व्ही आय ऑफ एस लिहितो. ह्याचं उत्तर बाळांनो एल एस येत असतं. कधी पण लक्षात ठेवायचं, ह्याचं उत्तर काय येत असतं? ट्रान्सफर फंक्शन काढल्यानंतर एल एस येत असतो. ह्या रेजिस्टन्सचा ट्रान्सफर फंक्शन हा बिनलाजा रेजिस्टन्सच असतो, काही बदल होत नसतो. पुढं आणि हा कॅपॅसिटर आहे बघा, हा काय आहे? कॅपॅसिटर. आणि ह्या कॅपॅसिटरचा ट्रान्सफर फंक्शन जो असतो तो 1/CS असतो, 1/CS असतो. आणि सर हे आय ऑफ टीचं काय करायचं? ह्याचा आय ऑफ एस असतं. ताणच नाही घ्यायचा, संपलंय. मला अगोदर दिलेल्या गोष्टीला टाइम डोमेनला लॅपलास डोमेन मध्ये पहिले तर कन्वर्ट करावं लागलं बाय युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. बाकी काहीच नाहीये, बरोबर आहे. मला काय करायचं आता? इकडून इनपुटला एकदा केव्हीएल लावायचं आहे आणि आउटपुटला एकदा केव्हीएल लावायचं. माझं उत्तर येणार आहे, टेन्शन मिटलंय. बघा इकडं, इथून केव्हीएल लावतोय मी आता असा, ठीक आहे. लावा. मग उत्तर येईल व्ही आय ऑफ एस, बरोबर आहे. मी मायनस मायनस सगळे येतील, मी डायरेक्ट इक्वल टूच्या पुढे नेऊन प्लस घेऊन टाकतो. तोंडी तोंडी एल एस काय आला? एल एस प्लस प्लस आर ला आर जशाच तसा प्लस 1/CS, 1/CS. आणि ह्या सगळ्यांना आय एस आय एस आय एस कॉमन असणार आहे. मी डायरेक्ट कंसाच्या बाहेर काढून घेतलं हो आणि आय एस घेऊन टाकलं. खतम कार्यक्रम. हे झाला माझा इनपुट साइडचा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. इनपुट साइडचा काय झाला? तो माझा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता मला काय करायचंय? तसाच केव्हीएल ह्या आउटपुट साइडला पण इकडे लावायचा आहे. लावायचा का? लावून टाकू, टेन्शन नाही. बघा मग हे इकडे जे असणार आउटपुट साइडला ते व्हीओ ऑफ एस असतं. काय असतं? व्हीओ ऑफ एस. मग मी घेतलं इथं व्हीओ ऑफ एस इक्वल टू, तो इकडे असेल इक्वल टू झाली करतं, तो मायनस असेल, पुढे गेला तर तो प्लस असेल, बरोबर आहे. इथपर्यंत ह्याचं उत्तर येतं 1/CS इंटू आय एस. इंटू काय आला? आय एस. माझ्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे, माझ्याकडे इक्वेशन नंबर 2 आहे. मला फाइंड आउट करायचे ट्रान्सफर फंक्शन. माझा ट्रान्सफर फंक्शन असतो व्हीओ ऑफ एस डिवायडेड बाय व्ही आय ऑफ एस. हे जर आहे, मला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करायचा विषय खलास होणार आहे माझा. बोला व्हीओ ऑफ एस काय येतं? ते अर्थ 1/CS इंटू आय ऑफ एस. आलं का? झालंय, हे इतकं झालंय माझं, बरोबर आहे. डिवायडेड बाय माझा हा येतोय, काय घ्यायचं आहे? एल एस आहे, बरोबर आहे, प्लस आर आहे प्लस 1/CS आहे इतक्यात सुद्धा, आणि इथला आय ऑफ एस आहे. आलंय का इथपर्यंत? जमलंय सर. बरं बाळांनो, हा आय ऑफ एस, हा आय ऑफ एस कटला. दोन्ही आय ऑफ एस कटले का नाही? जर हे दोन आय ऑफ एस कटले असतील तर मला सॉल्व्ह करायचे पुढे जाऊन. हा सी ऑफ एस ना याला आणि याला मल्टिप्लाय करा. बाकीचं तर जशाच तसं मी एकदा मांडून घेतोय. 1/C ऑफ एस, 1/CS लिहिलंय. पुढं हे कसं दिसल? CS इंटू एल एस. कसं येईल हे? एल सी एस स्क्वेअर, एल सी एस स्क्वेअर. बर कसं सर? प्लस हे आर सी एस प्लस काय आला? RCS प्लस 1 डिवायडेड बाय CS.
आला का? हा CS डिवायडेड बाय मध्ये सगळ्यांचे येणार. बाळांनो, तुम्हाला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे सगळं कळत असेल. हा 1/CS मधला CS उडला आणि इथला बी CS उडला. उरलेलं जसंच तसं लिहून टाका. 1/LC प्लस RCS प्लस 1. हे उत्तर आहे बघा ट्रान्सफर फंक्शनचं. कुठं दिसतंय रे? हे पहा इथं दिसतंय. 1/, वाला एकमेव आहे सगळ्या 5 ऑप्शन मध्ये, बरोबर आहे का नाही? इकडे R आहे वर, इकडे LC, इकडे C आहे, काहीच येणार नाही. 1/LC² प्लस RCS प्लस 1 हा आला तुमचा करेक्ट आन्सर. आणि अशा पद्धतीनं या अशा दिलेल्या इलेक्ट्रिकल सर्किटचं नेटवर्कचं ट्रान्सफर फंक्शन हे अशा पद्धतीनं काढायचं होतं. हे तुम्हाला समजून सांगत असताना थोडाफार या अशा पद्धतीने वेळ लागतो. ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे त्या सगळ्याच लोकांना लगेच सॉल्व्ह होणार आहे. विषय खलास आहे. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, सोडवा. ते म्हणते सर क्वेश्चन खूप हॉट आहेत. हॉटच असणार आहेत, आपण सोल्युशन खूप शॉर्ट आहेत. लक्षात ठेव, हॉट क्वेश्चन्स, हॉट न्यूमेरिकल्स आणि शॉर्ट सोल्युशन्स हेच आजची हेडिंग आहे आपली. सोडवा. जे 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 बॅचला आहेत विद्यार्थी, ज्यांनी माझ्याकडून हे सगळं डिटेल शिकलंय त्यांना हे सगळं एकदम चिल्लर वाटायला विषयच नाहीये. ज्यांनी अभ्यासच कधी केला नाही जिंदगीत, पुस्तकाचं तोंडच कसलं असतं ते बघितलं नाही, शाळेचं तोंड खालतंय का वरतंय माहीत नाही, कॉलेजची भिंत कुठे आहे माहीत नाही, अशा लोकांना हे जड जात असेल असं मला वाटतंय. ठीक आहे, सोडवा. सोडवा पट्टपट सोडवा. चला आता बघा मी काय सांगतो त्या. इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर. पहिली गोष्ट हे असं काही कळत नसते. पहिले कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आपण बघू, इकडे ड्रॉ करूयात बरं का. हे इकडं ॲरो आहे म्हणजे बाहेर ॲरो आहे म्हणजे NPN ट्रान्झिस्टर आहे. ह्याच्या अपोजिटचा हा कलेक्टर असतो, ह्याच्या इकडचा हा बेस आहे, हा इकडचा कलेक्टर आहे आणि ह्या इकडचा इमिटर आहे. कॉमन इमिटरचा अर्थ काय असतो माहिती का? इकडे एक बॅटरी घ्यायची, ही बॅटरी इथं इमिटरला नेऊन जोडायची, इकडे पण एक बॅटरी घ्यायची आणि ही बॅटरी इथं नेऊन इमिटरला जोडायची. मग हा इमिटरच इकडे बी जोडलेला आहे, इकडे बी जोडलेला आहे, म्हणजे हा कॉमन इमिटर आहे. हा N असतो, हा P असतो आणि हा N असतो. ह्याला NPN ट्रान्झिस्टर म्हणायचं. सर मग हे नेमकं वरचं काय आहे बाबा? हे विचारलं काय त्यांनी? ह्या कॉन्फिगरेशन म्हणजे बेटा काय आहे विचारलेलं. बेटा तुला बेटा माहित असला पाहिजे. बेटा इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे आणि हा बेटा म्हणजे वेगळं काही नसतं. जसं आता आपण ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट केलं ना, तसा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मधला बेटा म्हणजे सुद्धा ट्रान्सफर फंक्शनच. मी ना लई गोष्टी शिकवल्यात तुम्हाला. इफिशियन्सी, ट्रान्सफर फंक्शन, गेन, त्याच्यानंतर करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर. हा बेटा म्हणजे करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. आणि मी तुम्हाला करंट अँप्लिफिकेशन फॅक्टरचा कन्सेप्ट सांगितला होता की हा जो बेटा असतो तो असतो आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. मग आउटपुट करंट कोणता आहे? अरे भाई आउटपुट टर्मिनल कलेक्टर आहे, इनपुट टर्मिनल बेस आहे, तर मग आउटपुट करंट तुमचा IC असला पाहिजे आणि डिवायडेड बाय इनपुट करंट तुमचा IB असला पाहिजे. ज्यांना IC अपॉन IB कळतं तोच बेटा असतो रे बेटा. आणि दिस इज द करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर ऑफ द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा हा करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर आहे. मग बेटा इक्वल टू IC अपॉन IB. दिस इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं हा तुम्हाला सोडवायचा होता. चला पुढं सोडवा. क्वेश्चन सोडवा. आज प्रत्येकाला आपापली अभ्यासातली लायकी कळेल असं म्हणतायत कोणीतरी. खरंच कळेल.
अगदी काही दिवसावरती पेपर्स आलेले आहेत काही जणांचे येतील, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता मात्र अभ्यासाला खरं भिडायला पाहिजे, ठीक आहे. स्ट्राईक व्हाईल आयर्न इज हॉट, बरोबर आहे. ज्या वेळेस लोखंड गरम असतं ना त्यावेळेस त्याच्यावर हातोडे मारले पाहिजेत, तेव्हा त्या लोखंडाला पाहिजे तसा आकार येतो. नाही तर लोखंड थंडगार पडलेलं आणि वरून हातोड्यानं मारू मारू तो हात मोडल पण त्याला लोखंडाला आकार येणार नाही. आता सध्या आयर्न लोखंड गरम आहे, तुला हातोडे मारायला कमी नाही पडायचं, लोखंड गरम आहे. सोडव क्वेश्चन पटकन. काय येतं उत्तर सांगा पटकन. चला. अ स्टार बाइंडिंग सप्लाइड फ्रॉम 3 फेज 60 हर्ट्ज, इकडे बघा फ्रिक्वेन्सी दिली 60 हर्ट्ज, ठीक आहे. सिस्टम इज रिक्वायर्ड प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स रोटेटिंग 900 रिव्होल्यूशन पर मिनिट. अरे बाळांनो, ही दिसती स्पीड तुमची, बरोबर. ns डिटरमाइन द नंबर ऑफ पोल्स, द पोल्स इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्हाला पोलची संख्या विचारलेली. सोडूयात आपण. कसं सोडवायचं बघा. इकडं उत्तर आहे ns इक्वल टू 120f डिवायडेड बाय p. दिलेला काय ns दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला आहे, पोल्स काढायचा आहे. पोलला इकडे ट्रान्सफर करा, बरोबर आहे. मग 120f डिवायडेड बाय ns, पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. 120 ला 120 दिसतोय, फ्रिक्वेन्सी दिसती वर 60 हर्ट्ज इकडे दिलेली, आणि डिवायडेड बाय ns किती दिसतोय, ns किती रे 900 आहे, तर हा उत्तर आला 900. माझा हा शून्य खतम झाला. हे 12 की 72 आहे आणि डिवायडेड बाय हा 9 आहे. 9 1 9 9 8 72. उत्तर यायला पाहिजे बघा याचं 8. याचं उत्तर आलं पाहिजे 8. अशा पद्धतीनं या क्वेश्चनला सोडवायचं होतं. चला पटकन पुढं चला रे, पुढं चला. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय बीसीडी ऑफ 123 इज 1 2 3, बरं का. 1 2 3 चा बीसीडी विचारलाय. तुम्हाला कळला पाहिजे, तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. पटकन सोडवा. बघा, पहिली गोष्ट बीसीडी कसा सोडवायचं सर. बाळांनो, बीसीडी सोडवण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? बीसीडी हा कोणता बी एक डिजिट असेल ना तर त्याला एक समजा अंक असेल, कुठलाही आकडा असू दे रे तुमचा डेसिमल मधला, त्याला 4 बिट्स मध्ये सोडवावं लागतं. कशामध्ये? 4 बिट्स मध्ये. मी तुम्हाला सिंगल म्हणजे बीट, 4 चा अर्थ निबल, 8 चा अर्थ बाईट, 16 चा अर्थ वर्ड, 32 चा अर्थ डबल वर्ड, त्याच्यापेक्षा जास्त असेल स्ट्रिंग. अख्खं शिकवून टाकलेलं आहे. तर निबल वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? निबल. कसाही परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, सॉल्व्ह करता आला पाहिजे. 123 मला सॉल्व्ह करायचंय. ह्याचं उत्तर येतं 0001, बरोबर आहे. ह्याचं उत्तर येतं 0010. कशाचं? ह्या 2चं. ह्याचं उत्तर येतं 0011 आणि दिस इज द करेक्ट आन्सर. सर कसं काय हो? मी तुम्हाला झटपट फॉर्म्युला शिकवलेला आहे. 1248 1248 1248 आणि पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. खतम द क्वेश्चन. बघा इकडं 1 च्या वर 1 आहे म्हणजे याचं उत्तर 1 आलं, बरोबर आहे. हे 2 च्या वर 1 आहे, ह्याचं उत्तर 2 आलं. आणि हे 2 आणि 1 3 होतं म्हणून 2 आणि 1 च्या वर 1 1 आहे म्हणून उत्तर 3 आलं. 123 0001 001